नागपुरात भाजपकडून काँग्रेसच्या मतदारांना 10 लाखांची ऑफर असल्याचा दावा अतुल लोंढेंनी केलाय। नागपूर विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढेंचा हा आरोप आहे। तर यावर भाजपच्या परिणय फुकेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। दोन कॉलर आयडी वरून जे आहे ते फोन झालेले आहे आणि ऑफर दिलेली आहे। हे एकदम स्पष्ट आहे। किती लोकांना ऑफर दिली तुम्ही? नाही दिली, आता लोकांना ऑफर देणं सुरू झालेलं आहे त्यांचं आणि त्याच्यामुळे मी हे बोलतोय। मी विनाकारण कुठल्या गोष्टीचा कधी आरोप आजपर्यंत केला नाही। आपण मला 10 वर्षापासून ओळखताय। काँग्रेसचे मतदार 10 लाखात विकले जाईल असं का वाटतं तुम्हाला? नाही विकल्या जाण्याचा प्रश्नच येत नाही। विकल्या जाण्याचा आम्ही पण घेऊन गेलो असतो कुठेतरी। आमच्या मतदार तर इथेच आहे ना, आमच्या मतदार आपल्या घरी आहेत, स्वतंत्र आहेत, आम्हाला विश्वास आहे म्हणून आहे। अतुल लोंढेजींना हे म्हणायचं आहे की काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहे हे बिकाऊ आहे म्हणून? आणि ज्या प्रकारे एखादी मार्केटमध्ये आलेली गोष्टीचीच किंमत ठरते, जे स्वतःला विकायला काढले त्याच लोकांची किंमत ठरते, म्हणून ते असं सांगून राहिले काय की सूचना करून राहिले काय की हे लोक विकाऊ आहे आणि यांना तुम्ही विकत घेऊ शकता। आज अतुल लोंढे ही त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची तुलना हे वैश्यासोबत करतात आहे। हे चुकीचं आहे, त्यांनी हे करू नये।